Hello student, in today's lecture we are going to start our next point IUPAC nomenclature. तर आपण IUPAC nomenclature बघतोय. कंपाऊंड कंटेनिंग वन फंक्शनल ग्रुप म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जर वन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला आपण IUPAC nomenclature कसं देणार आहोत ते बघणार आहोत. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं nomenclature पाहिलं. तसंच आपण सायक्लिक कंपाऊंडचंही nomenclature पाहिलं. ओके, तर आता आपण कंपाऊंड कंटेनिंग वन फंक्शनल ग्रुप चं नॉमेनक्लेचर बघणार आहोत. आता जो फर्स्ट मी इथे फंक्शनल ग्रुप घेतलेला आहे तो आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडचा जो फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड OH असा आहे. आता इथे बघा तुम्ही आयुपॅक नेम देताना सफिक्सला तुम्ही OIC ॲसिड लावणार आहात. म्हणजे बघा अल्केन जो आहे, सपोज अल्केन मधला जो लास्टचा ई आहे तो तुम्ही काढून टाकणार आहात आणि त्या जागी काय लावणार आहात OIC ॲसिड. ओके, काय लावणार आहात OIC ॲसिड. तर ते आपण एक्झाम्पल घेताना बघूया. सपोज मी फर्स्ट इथे एक्झाम्पल घेते HC डबल बॉन्ड OH. ओके, आता इथे बघा कंपाऊंड मध्ये ओनली वन कार्बन ॲटम आहे म्हणजे वन कार्बन ॲटमची पॅरेंट चेन आहे. सो आपण जर वन कार्बन ॲटमची पॅरेंट चेन असेल तर आपण त्याला काय म्हणतो, वन कार्बन ॲटमला मिथेन असं म्हणतो. ओके, मिथेन असं म्हणतो. सो मिथेन मधला लास्टचा ई आहे तो तुम्ही काढून टाकणार आहात आणि त्या जागेला काय लावणार आहात तर OIC ॲसिड लावणार आहात. OIC ॲसिड लावणार आहात पुढे. ओके, सो ह्या कंपाऊंडचं नेम काय झालं, मिथानॉइक ॲसिड. ओके, त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत CH3C डबल बॉन्ड OH. ओके, तुम्हाला माहिती आहे इथे बघा पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 2 आहेत. सो आपण त्याला इथेन असं म्हणतो. आता इथेन मधला लास्टचा ई तुम्ही काढून टाका आणि त्या जागी काय लावा, म्हणजे सफिक्स काय लावणार आहात OIC ॲसिड लावणार आहात. म्हणजे काय झालं कंपाऊंडचं नेम इथॅनॉइक ॲसिड. ओके, IUPAC नॉमेनक्लेचर काय असेल तर इथॅनॉइक ॲसिड असं असेल. आता तुम्ही जे OIC ॲसिड आहे ते सफिक्सला लावणार आहात. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे जो अल्केन मधला लास्टचा ई आहे तो तुम्ही काढून टाकणार आहात आणि त्या जागी काय लावणार आहात OIC ॲसिड. तर आपण अजून एक्झाम्पल बघूया CH3CH2C डबल बॉन्ड OH. आता इथे सांगा कंपाऊंडमध्ये किती कार्बन ॲटम्स आहेत, 3 कार्बन ॲटम्स आहेत. सो आपण त्याला प्रोपेन असं म्हणतो. ओके, प्रोपेन मधला लास्टचा ई तुम्ही काढून टाका. ओके, आणि त्या जागी काय लावा OIC ॲसिड असं लावा. तुम्ही पुस्तक तुमच्या नोटमध्ये हे करा, नोट डाऊन करा, अल्केन असं लिहा. अल्केन मधला लास्टचा ई तुम्ही काढून टाका आणि त्या जागी काय लावा OIC ॲसिड. ओके, आणि काय लिहिणार आहात तुम्ही इथे काय होईल मग अल्कॅनॉइक ॲसिड असं होईल. ओके, हे तुम्ही इथे लिहा. कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत तिथे लिहा. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. फिफ्थ एक्झाम्पल बघा CH3 डबल बॉन्ड OH. ओके, आता इथे काय आला सबस्टिट्यूएंट आला. सो तुम्ही इथे IUPAC रूल यूज करा. ओके, आता काय करणार आहात तुम्ही, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम. तुम्ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करणार. सो मी अशी चेन सिलेक्ट केली. ओके, आता नंबरिंग कुठून देणार आहात बघा, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. म्हणजे जिकडून फंक्शनल ग्रुप तुमचा क्लोज आहे त्या कार्बन ॲटमला मिनिमम नंबर आला पाहिजे. आता बघा हा फंक्शनल ग्रुप आहे. सो ह्या कार्बन ॲटमला 1 म्हणणार आहात तुम्ही. इथे सेकंड येईल आणि ह्या कार्बन ॲटमला थर्ड नंबर येईल. ओके, जो फंक्शनल ग्रुपचा जो कार्बन ॲटम आहे तोही तुम्ही काउंट करणार आहात आणि त्याला ऑलवेज 1 नंबर देणार आहात. ओके, म्हणजे तुमचा सेकंड रूल काय आहे, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. म्हणजे फंक्शनल ग्रुप जिकडून जवळ आहे तिकडून तुम्ही नंबर देणार आहात त्या साईडून. ओके, आता इथे बघा तुमच्या सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला एक सबस्टिट्यूएंट आहे म्हणजे मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे. सो तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे तुम्ही काय करणार आहात, आधी सबस्टिट्यूएंट लिहिणार आहात, त्यानंतर तुम्ही पॅरेंट चेन लिहिणार आहात आणि त्यानंतर फंक्शनल ग्रुप लिहिणार आहात. ओके, सो सबस्टिट्यूएंट आधी लिहा.
बघा इथे लोकंड पण तुम्ही मेन्शन करणार आहात, 2 मिथाइल. त्यानंतर पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन आयटम्स आहेत, 3 आहेत. सो प्रोपेन. ओके, प्रोपेन. लास्टचा ई तुम्ही काढा. ओके, आणि काय काढा, टाका फंक्शनल ग्रुप कुठला आहे तर OIC ऍसिड आहे, OIC ऍसिड. ओके, म्हणजे काय नाव येईल, दी मिथाइल 2 मिथाइल प्रोपॅनोइक ऍसिड हे काय असेल कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर असेल. ठीक आहे, आपण अजून 2-3 एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. नेक्स्ट एक्झाम्पल CH3, CH3, CH2, C डबल बॉन्ड OH. ओके, आता तुम्ही काय करा, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम. मला ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन दिसतीये, मी ही सिलेक्ट केली. ओके, त्यानंतर सेकंड रूल काय आहे आपला, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. ओके, फंक्शनल ग्रुप म्हणतोय, आता इथे फंक्शनल ग्रुप हा आहे COH. सो तुम्ही ह्याला फर्स्ट नंबर द्या, नंतर इथे सेकंड येईल, थर्ड आणि फोर्थ. आता बघा तुम्ही आधी सबस्टिट्यूएंट मेन्शन करता. ओके, तीन नंबरच्या कार्बन आयटमला 2 सबस्टिट्यूएंट आहेत. सो तुम्ही 2 वेळा लिहिणार 3 लोकंड. ओके, त्यानंतर डॅश आणि काय म्हणणार 2 आहेत. सो डायमिथाइल. त्यानंतर काय येईल, किती कार्बन आयटम आहेत पॅरेंट चेनमध्ये 4 आहेत. सो ब्युटेन मधला लास्टचा ई काढून टाकणार आहात तुम्ही आणि त्या जागी काय लावणार आहात, OIC ऍसिड. ओके, सो IUPAC नेम फॉर दिस कंपाउंड 3,3-डायमिथाइल ब्युटॅनोइक ऍसिड. ओके, असं येईल. आपण अजून 2 एक्झाम्पल बघू. सपोज मी असं घेतलं CH3, CH2, CH3, C डबल बॉन्ड OH. ओके, आता तुम्ही काय करा, सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. तुम्ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करणार आहात. आता तुमची चेन कशीही असू शकते, हॉरिझॉन्टलच येईल असं नाही आहे. ओके, वाकडी तिकडी कशीही चेन येईल हे फक्त लक्षात ठेवा. फक्त ती चेन काय असली पाहिजे, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असली पाहिजे. ओके, सो बघा इथे 3 कार्बन आयटम आहेत. सो मी अशी सिलेक्ट करते चेन 1, 2, 3 आणि 4. ओके, कशी केली, 1, 2, 3 आणि 4 मी अशी चेन सिलेक्ट केली. सो मी इथे नंबरिंग देते, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. म्हणजे हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला मी 1 नंबर म्हणलं, हा सेकंड येईल, हा थर्ड येईल आणि हा काय येईल, फोर्थ नंबर येईल कार्बन ॲटम. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवा एक तुम्ही, जी तुम्ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करणार आहे तो जो फंक्शनल ग्रुप आहे तो त्या चेनचा मेंबर असला पाहिजे, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनचा. तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घ्या फंक्शनल ग्रुपचं, हे लक्षातच ठेवायचं, ज्या कार्बनवरती फंक्शनल ग्रुप आहे ओके तो काय असला पाहिजे, लॉंगेस्ट चेनचा मेंबर असला पाहिजे. ओके, सो दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आता तुम्ही IUPAC नॉमेनक्लेचर लिहा कंप्लीट. बघा सेकंड सबस्टिट्यूएंट लिहिणार आहात, सेकंड नंबरच्या कार्बन आयटमला मिथाइल ग्रुप आहे. सो 2 मिथाइल ब्युटेन मधला लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी काय लिहा तुम्ही, OIC ऍसिड. सफिक्सला काय लिहिणार आहात तुम्ही, OIC ऍसिड लिहिणार आहात. म्हणजे दिस इज दी कंप्लीट नेम फॉर दिस कंपाऊंड. ओके, 2 मिथाइल ब्युटॅनोइक ऍसिड असं येईल. ठीक आहे, आता अजून एक एक्झाम्पल बघू आपण. CH3, CH2, CH2, CH3, CH3, C double bond OH. Okay, to select the longest continuous chain of the carbon atom, मी अशी मला longest continuous chain दिसते, मी अशी सिलेक्ट करते. नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी सबस्टिट्यूएंट. मी इकडून नंबरिंग देते 1, 2, 3, 4, 5. ओके, 5 आहेत. सो बघा इथे सबस्टिट्यूएंट बघा 3 नंबरच्या कार्बन आयटमला इथाइल सबस्टिट्यूएंट आहे.
2 नंबरच्या कार्बन ॲटमला मिथाईल सबस्टिट्यूएंट आहे. सो तुम्ही सबस्टिट्यूएंट आधी मेन्शन करणार आहात. अल्फाबेटिकल वाईज ई आधी येतो, सो तुम्ही इथाईल लिहा, त्यानंतर मिथाईल लिहा. सो काय येईल 3 इथाईल. ओके. लोखंड आणि जो सबस्टिट्यूएंट आहे त्याच्यामध्ये डॅश करणार आहात तुम्ही, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर 2 मिथाईल. पुढे काय आहे, कार्बन ॲटम किती आहे, कार्बन ॲटम किती आहेत, 5 कार्बन ॲटम आहेत. सो तुम्ही इथे पेंटेन असं म्हणता. ओके. पेंटेन मधला लास्टचा ई काढून टाका आणि काय लावा, OIC ॲसिड असं लावा. म्हणजे सफिक्सला काय लावणार आहात तुम्ही, OIC ॲसिड. म्हणजे काय येईल 3 इथाईल 2 मिथाईल पेंटॅनोइक ॲसिड. असं IUPAC नॉमेनक्लेचर येईल ह्या कंपाऊंडचं. ठीक आहे. तर आपण बरेच एक्झाम्पल घेतलेले आहेत. तुम्हाला समजलं असेल कार्बोथॅलिक ॲसिड जर फंक्शनल ग्रुप असेल कंपाऊंडमध्ये, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये, तर कंपाऊंडला नॉमेनक्लेचर कसं द्यायचं हे समजलं असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट फंक्शनल ग्रुप बघणार आहोत. तो आहे अमाइन. आता अमाइन जो आहे त्याचा फंक्शनल ग्रुप कसा आहे, NH2. ओके. आता इथे बघा, अमाइन जर असेल तर तुम्ही सफिक्सला काय लावणार आहात, अमाइनच लावणार आहात. ओके. सफिक्सला काय लावणार आहात, अमाइन लावणार आहात. म्हणजे इथे बघा अल्केन जो आहे त्याच्यामधला लास्टचा ई तुम्ही रिमूव्ह करा आणि त्या जागी काय लावा, अमाइन लावा. ओके. तर आपण एक्झाम्पल बघूयात. आता बघा इथे मी एक्झाम्पल घेते, CH3 NH2. ओके. दिस इज बघा 1 कार्बन ॲटम आहे. ओके. सो काय तुम्ही म्हणता, त्याला मिथेन असं म्हणता. मिथेन मधला लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी काय लावा, सफिक्सला अमाइन लावा. सो काय येईल, मिथानामाइन. ओके. अजून एक एक्झाम्पल बघू आपण, CH3 CH2 NH2. ओके. आता बघा किती कार्बन ॲटम आहे, 2 कार्बन ॲटम आहे. सो आपण त्याला इथेन असं म्हणतो. इथेन मधला लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी काय लावा, अमाइन लावा. म्हणजे काय येईल, इथॅनामाइन. ओके. अजून एक एक्झाम्पल बघू आपण, CH3 CH2 NH2. ओके. इथे बघा जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन ॲटम्स असतील तर तुम्ही कंपाऊंडला नंबरिंग करणार आहात. ओके. सो आपला फर्स्ट रूल यूज करा, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम. ओके. त्यानंतर जो सेकंड रूल आहे, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. म्हणजे ज्या कार्बन ॲटमला फंक्शनल ग्रुप नियर आहे तिकडून तुम्ही नंबरिंग करणार आहात. त्या कार्बन ॲटमला क्लोजेस्ट नंबर आला पाहिजे. आता बघा हा कार्बन ॲटम आहे, इथे फंक्शनल ग्रुप आहे तुमचा. सो याला 1 म्हणा, याला सेकंड आणि हा येईल 3rd नंबर. ओके. आता तुम्ही काय लिहा, हे करा, IUPAC नेम लिहा कम्प्लीट. आता इथे कुठेही सबस्टिट्यूएंट नाही आहे. सो तुम्ही पॅरेंट चेनकडे जा. पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 3 आहेत. सो प्रोपेन. ओके. प्रोपेन लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी काय लिहा, अमाइन लिहा. पण त्याची पोझिशन ही लिहा. पोझिशन कुठली आहे, 1st नंबरच्या कार्बन ॲटमला आहे. सो 1 अमाइन. ओके. आता इथे बघा प्रोपेन मध्ये ई तुम्ही काढून टाकणार आहात. ओके. इथपर्यंतच लिहिणार आहात, प्रोपेन 1 अमाइन. ओके. अमाइन जो फंक्शनल ग्रुप आहे तो किती नंबरच्या कार्बन ॲटमला आहे, तो तिथे तुम्ही लोखंड ही मेन्शन करा. म्हणजे प्रोपेन 1 अमाइन. ओके. सफिक्सला काय लावणार आहात, अमाइन लावणार आहात. म्हणजे फंक्शनल ग्रुप लावणार आहात. हा जो चार्ट जी ट्रिक सांगितलेली तुम्हाला ती लक्षात ठेवा. म्हणजे इथे सबस्टिट्यूएंट असेल, त्यानंतर पॅरेंट चेन लिहिणार आहात आणि त्यानंतर फंक्शनल ग्रुप लिहिणार आहात. आता इथे कुठेही सबस्टिट्यूएंट नाही आहे, त्यानंतर तुम्ही पॅरेंट चेन लिहा. पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 3 आहेत. सो प्रोपेन असं म्हणलं. तुम्हाला माहिती आहे आपण अल्केनमधला लास्टचा ई काढून टाकतो आणि त्या जागी फंक्शनल ग्रुप जो असेल तो आपण तिथे मेन्शन करतो. सो ई काढून टाकला मी लास्टचा प्रोपेनमधला, तिथे 1 अमाइन असं लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून एक्झाम्पल बघूयात. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, CH3 CH2 NH2 CH3.
ओके, आता तुम्ही काय करा, नंबरिंग करा. नंबरिंग कुठून देणार आहात म्हणजे आधी तुम्ही आयुपॅसी रूल, फर्स्ट रूल यूज करा टू सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम. ही मला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन दिसते. त्यानंतर तुम्ही नंबरिंग करा. ओके, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. म्हणजे फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला मिनिमम नंबर आला पाहिजे. ओके, सो मी इकडून नंबरिंग देणार 1 2 3 आणि 4. ओके, आता एक लक्षात ठेवा, ज्या फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम तुमच्या लॉंगेस्ट चेनचा मेंबर असला पाहिजे. ओके, म्हणजे फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेनचा मेंबर असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, आता बघा, तुम्ही नंबरिंग हे आयुपॅसी नेम देणार आहात. आता बघा इथे लिहा काय येईल बघा, ब्युटेन. 4 कार्बन ॲटम आहे, सो ब्युटेन मधला लास्टचा ई काढून टाकणार आहात आणि त्या जागी काय लिहिणार, फंक्शनल ग्रुप. बघा सफिक्सला काय लिहिणार, अमाइन लिहिता असं तुम्ही. आता तिची पोझिशन ही मेन्शन करा, 2 अमाइन असं येईल, ब्युटेन 2 अमाइन. त्यानंतर आपण लास्ट एक्झाम्पल बघूया, CH3 CH3 CHNH2 CH3. ओके, आता तुम्ही काय करा, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम. मी अशी चेन सिलेक्ट करते. ठीक आहे, त्यानंतर काय करणार तुम्ही, नंबरिंग देणार. नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. म्हणजे फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बन ॲटमला मिनिमम नंबर आला पाहिजे. सो नंबरिंग इकडून करणार तुम्ही 1 2 3 4. ओके, आता बघा इथे एक सबस्टिट्युएंट आहे, सो सबस्टिट्युएंट आधी लिहिणार आहात तुम्ही, 3 मिथाइल. ओके, पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन ॲटम आहेत, सो किती 4 आहेत, सो ब्युटेन असं लिहा. लास्टचा ब्युटेन मधला ई काढून टाका आणि त्या जागी काय लिहा, फंक्शनल ग्रुप. आता इथे बघा फंक्शनल ग्रुप कुठल्या कार्बन ॲटमला आहे, सेकंड नंबरचा आहे, सो तुम्ही तिथे लोकंठ ही मेन्शन करा, 2 अमाइन असं करणार. सफिक्सला अमाइन लावायचे, हे विसरायचं नाहीये. ओके, 2 अमाइन. आता इथे आपण अमाइन जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. आपण आता नेक्स्ट फंक्शनल ग्रुप बघणार आहोत, ईस्टर. ओके, ईस्टरचा जो फंक्शनल ग्रुप आहे COOR असा आहे. आता सफिक्सला काय लावणार इथे तुम्ही, OATE हे सफिक्सला लावणार आहात, हे लक्षात ठेवा. OATE म्हणजे अल्केन मधला ई काढून टाकणार आहात आणि त्या जागी काय लावणार आहात, OATE. ओके, आपण एक्झाम्पल बघूया, CH3 ओके, आता इथे नंबरिंग करताना बघा, मिथाइल बघा 1 कार्बन ॲटम आहे, सो आपण त्याला मिथेन असं म्हणतो. त्याच्यामधला ई तुम्ही लास्टचा ई काढून टाकणार आहात मिथेन मधला आणि त्या जागी काय लावणार आहात, OATE. ओके, म्हणजे काय, मिथाइल मिथॅनोएट. ओके, मिथाइल मिथॅनोएट, त्याला मिथाइल फॉर्मॅट असंही म्हणतात, मिथाइल मिथॅनोएट. ओके, त्यानंतर आपण अजून एक्झाम्पल बघूया, CH3 COOCH3. ओके, आता काय आहे, ऑक्सिजन वरचा जो तुमचा इथं हा सबस्टिट्युएंट आहे तो आधी लिहिणार. ओके, ह्याला सबस्टिट्युएंट असं म्हटलं जातं. हा ऑक्सिजनला अटॅच आहे, सो तो पहिला लिहिणार तुम्ही, मिथाइल. पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 2 आहेत, सो आपण इथेन असं म्हणतो. इथेन मधला लास्टचा ई काढून टाकायचा आणि त्या जागी काय लावणार, सफिक्सला OATE म्हणजे काय येईल, मिथाइल इथॅनोएट. ओके, हे काय येईल, आयुपॅसी नॉमेनक्लेचर येईल. त्यानंतर नेक्स्ट CH3 CH2 COOCH2 CH3. आता बघा ऑक्सिजनवरती कुठला सबस्टिट्युएंट आहे, इथाइल सबस्टिट्युएंट आहे, सो तुम्ही आधी इथाइल लिहिणार. इथाइल पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 3 आहेत, सो प्रोपेन
प्रोपेन मधला लास्टचा ई तुम्ही काढून टाकणार आणि त्या जागी काय लावणार इथे OATE. OATE म्हणजे काही इथाइल प्रोपॅनॉइड. ओके, इथाइल प्रोपॅनॉइड. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. CH3 CH3 C डबल बॉन्ड O OCH3. ओके, आता काय करणार, आधी तुम्ही सबस्टिट्यूएंट मेन्शन करता, हे माहिती आहे तुम्हाला. आधी ते सबस्टिट्यूएंट आलेला आहे तो तुम्ही IUPAC रूल यूज करा. बघा, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम. मी इथून लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. या कार्बन ॲटमला मी 1 म्हणलं, 2 म्हणलं आणि ह्याला काय म्हणलं 3 म्हणलं. ठीक आहे, आता काय करा तुम्ही हे करा, कम्प्लीट नॉमेनक्लेचर लिहा. सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला मिथाइल आहे, तो तुम्ही जो ऑक्सिजनवरचा जो ग्रुप आहे अल्काइल ग्रुप तो आधी लिहिणार आणि त्यानंतर सबस्टिट्यूएंटच लिहिणार. ओके, आता ऑक्सिजनवरती कुठला ग्रुप आहे तो पहिला लिहिणार आहात तुम्ही, मिथाइल. त्यानंतर काय येईल 2 मिथाइल. पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 3 आहेत. सो प्रोपेन मधला लास्टचा ई काढून टाका आणि OATE असं लावा, म्हणजे मिथाइल 2 मिथाइल प्रोपॅनॉइड. ठीक आहे, आता जर असं एक्झाम्पल असलं, ॲरोमॅटिक रिंग जर असती, ओके, आणि C डबल बॉन्ड OCH2 CH3 असं जर असतं तर काय लिहिणार तुम्ही त्याला, हा जो सबस्टिट्यूएंट आहे तो आधी लिहा ऑक्सिजनवरचा, इथाइल बेन्झोएट म्हणतात ह्याला ग्रुपला. कुठला, बेन्झोएट, इथाइल बेन्झोएट. ठीक आहे, ईस्टरचे आपण एक्झाम्पल बघितले. त्यानंतर आपण नेक्स्ट अमाइड बघणार आहोत. अमाइड जो फंक्शनल ग्रुप आहे, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप अमाइड बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे अमाइड कसा लिहिला जातो, C डबल बॉन्ड ONH2. ओके, दिस इज अमाइड. आणि तुम्ही काय लावणार सफिक्सला, अल्केन मधला लास्टचा ई काढून टाकणार आहात आणि त्या जागी काय लावणार आहात, अमाइड असं लावणार आहात. ओके, अमाइड. आता बघा मी एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. HC डबल बॉन्ड ONH2. दिस इज मिथॅनामाइड. ओके, 1 कार्बन ॲटम आहे, सो तुम्ही इथे मिथेन असं म्हणता. लास्टचा ई काढून टाका आणि सफिक्स काय लावा, अमाइड लावा. सो काय लिहिणार तुम्ही, अमाइड, म्हणजे काय, मिथॅनामाइड. अजून एक एक्झाम्पल बघू. CH3 C डबल बॉन्ड ONH2. ओके, इथे बघा तुम्ही किती पॅरेंट चेनमध्ये कार्बन ॲटम आहेत, 2 आहेत. सो तुम्ही इथेन असं लिहिणार आहात, इथेन. लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी काय लावा, अमाइड लावा सफिक्स. ओके, म्हणजे काय येईल या कंपाऊंडचं नाव, इथॅनामाइड. ओके, आपण अजून एक्झाम्पल बघू. CH3 C डबल बॉन्ड ONH2. ओके, आता तुम्ही इथे काय करणार, चेन सिलेक्ट करणार. टू सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम. मी लॉंगेस्ट चेन अशी सिलेक्ट केली. त्यानंतर तुम्ही नंबरिंग देणार आहात. नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. ज्या कार्बन ॲटमला फंक्शनल ग्रुप नियर आहे त्या कार्बन ॲटमला मी तिथे फर्स्ट नंबर म्हणलं. ओके, त्यानंतर इथे सेकंड येईल, हा थर्ड येईल. ओके, आता बघा इथे काय येईल, सबस्टिट्यूएंट आधी लिहिणार. 2 नंबरच्या कार्बन ॲटमला मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे, सो 2 मिथाइल. पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 3 आहेत. सो प्रोपेन. लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी OATE असं लावा, म्हणजे काय येईल, 2 मिथाइल प्रोपॅनॉइड. ठीक आहे, जर रिंग असेल C डबल बॉन्ड ONH2 असं जर असेल तर काय तुम्ही म्हणणार त्याला, बेन्झामाइड. ओके, बेन्झामाइड. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. CH3 CH2 CH3 C डबल बॉन्ड ONH2. ओके, आता इथे मी लिहिलेलं आहे कंपाऊंड, इथे लिहिलं CH2 CH3. काय करा, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम. मी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन अशी सिलेक्ट केली. त्यानंतर तुम्ही नंबरिंग कराल. ओके, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप नियर आला पाहिजे त्या कार्बन ॲटमला. 1 म्हणते मी याला 2
3 4 अँड 5. ओके, आता तुम्ही काय करा, आधी सबस्टिट्यूएंट लिहिणार आहात. आता बघा इथे 3 नंबरच्या कार्बन आयटमला इथाईल सबस्टिट्यूएंट आहे, 2 नंबरच्या कार्बनला मिथाईल आहे. सो अल्फाबेटिकल वाईज ई आधी येतो. सो 3 इथाईल, त्यानंतर 2 मिथाईल, स्मॉल लेटर काढणार आहात नंतर तुम्ही सगळे, 2 मिथाईल. बघा 5 कार्बन आयटम आहे. सो पेंटेन असं म्हणता. पेंटेन मधला लास्टचा ई काढून टाका. त्यानंतर जो नेक्स्ट फंक्शन ग्रुप आहे तो बघणार आहोत आपण, नायट्राईल. नायट्राईल. ओके, नायट्राईल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, C∭N, नायट्राईल. ओके, नायट्राईल असं म्हणता तुम्ही त्याला. आता लास्टला अल्केन मधला ई काढून टाका, लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी काय लावा, नायट्राईल असं लावा. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल बघूया. HC∭N. ओके, दिस इज मिथॅनोनायट्राईल असेल, मिथॅनोनायट्राईल. आता ह्याचं नाव काय येईल बघा, मिथॅनोनायट्राईल असं येईल. त्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल, CH3 C∭N. ह्याचं काय येईल, इथॅनोनायट्राईल, इथॅनोनायट्राईल. ओके, इथॅनोनायट्राईल. त्यानंतर नेक्स्ट CH3 CH2 CH2 C∭N. कार्बन आयटम किती आहेत बघा, 1 2 3 4 आहेत. सो ब्युटॅनोनायट्राईल, ब्युटॅनोनायट्राईल असं म्हणणार तुम्ही, ब्युटॅनोनायट्राईल. त्यानंतर आपण अजून एक्झाम्पल बघूया. जर सबस्टिट्यूएंट जर असेल, CH3 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 CH2 C∭N. ओके, लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन मला दिसते. तुम्ही फर्स्ट रूल यूज करा टू सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन आयटम. नंतर सेकंड रूल, नंबरिंग द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. सो मी याला 1 नंबर देते, 2 3 आणि 4. ओके, सो 3 नंबरच्या कार्बन आयटमला मिथाईल सबस्टिट्यूएंट आहे. सो 3 मिथाईल, 3 मिथाईल. 4 आहेत. सो ब्युटॅनोनायट्राईल असं येईल, ब्युटॅनोनायट्राईल. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. CH3 CH2 CH2 CH3 CH3 C∭N. Okay, so to select the longest continuous chain of the carbon atom, 1, numbering the chain from that end which is near to the functional group, 1 2 3 4 5. ओके, आता इथे बघा तुम्ही काय करा, IUPAC नॉमेनक्लेचर लिहा. 2 नंबरच्या कार्बन आयटमला मिथाईल आहे, 3 नंबरच्या कार्बन आयटमला इथाईल सबस्ट्रेट आहे. सो 3 इथाईल, 2 मिथाईल, पेंटॅनोए पेंटॅनोनायट्राईल, पेंटॅनोनायट्राईल. ओके, काही पेंटॅनोनायट्राईल. आता आपण अनायट्राईल फंक्शनल ग्रुप बघितला. आपण आता अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप बघणार आहोत. अल्डिहाइड, अल्डिहाइड्स. ओके, तुम्हाला माहिती आहे कसं लिहिता तुम्ही, RC∭OH हा काय आहे, अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. आता अल्डिहाइड जर लिहिणार असाल तुम्ही, अल्केन मधला ई काढून टाका आणि त्या जागी काय लावा, AL असं लावा. ओके, सफिक्स काय लावणार आहात, अल्केन मधला ई काढून टाकणार आहात आणि त्या जागी AL असं लावणार आहात. आता काय येईल बघा, इथे फर्स्ट एक्झाम्पल घेते मी, HC∭OH. दिस इज मिथेन. सो मिथेन लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी AL लावा. सो मिथॅनॉल. ओके, सफिक्सला तुम्ही AL लावणार आहात. सो मिथॅनॉल असे येईल. त्यानंतर बघा CH3 C∭OH. 2 कार्बन आयटम आहे. सो तुम्ही त्याला इथेन असं म्हणता. इथेन मधला लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी काय लावा, AL असं लावा. सो इथॅनॉल असं होईल. त्यानंतर बघा CH3 CH2 CH2 C∭OH. ओके, तुम्ही काय करा, नंबरिंग देणार आहात
1 2 3 4. ओके, 4 कार्बन ॲटम आहे. सो ब्युटेन, ई काढून टाका आणि त्या जागी एल लावा. सो ब्युटॅनॉल असं होईल. नंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. CH3 CH CH3 C डबल बॉन्ड O H. ओके, टू सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम. आता इथे बघा सबस्टेंट आलेला आहे. सो टू सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम 1 2 3, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. हा फंक्शनल ग्रुप आहे, त्याला ऑलवेज 1 नंबर येईल, हे लक्षात ठेवा. ओके, आता बघा, आणि जो फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम तुमच्या लॉंगेस्ट चेनचा मेंबर असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. सो 2 मिथाइल प्रोपॅनॉल. ओके, 2 मिथाइल प्रोपॅनॉल. आपण अजून एक एक्झाम्पल लिहूया. CH3 CH3 हियर, CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O H. ओके, to select the longest continuous chain of the carbon atom, numbering the chain from that end which is near to the functional group 1 2 3 4 5. ओके, 4 नंबरच्या कार्बन ॲटमला 2 मिथाइल ग्रुप आहेत. सो 2 वेळा लिहिणार 4 4. 2 लोखंड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कॉमा करणार आहात. त्यानंतर लोखंड आणि जो सबस्टेंट आहे त्याच्यामध्ये डॅश करणार आहात. सो 4 4 डाय मिथाइल. कार्बन ॲटम किती आहेत? 5 आहेत. सो पॅरेंट चेनमध्ये पॅरेंट चेन लिहिणार तुम्ही पेंटेन, आणि पेंटेनमधला ई जो लास्टचा आहे तो तुम्ही रिमूव्ह करणार आहात आणि सफिक्स काय लावणार आहात? AL लावणार आहात. पेंटॅनॉल. ओके, असं येईल. लास्टचा ई आहे पेंटेनमधला तो तुम्ही रिमूव्ह करणार आणि त्या जागी AL लावणार, फंक्शनल ग्रुप. ओके, तर आपण अजून एक एक्झाम्पल बघूया ह्याच्यामध्येच. CH3 जर असं असेल CH3 CH2 CH CH2 C डबल बॉन्ड OH. ओके, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम. मी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली आणि नंबरिंग दिलं. ओके, असं 1 2 3 4 5. ओके, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. ओके, त्यानंतर तुम्ही काय लिहा? हा सबस्टेंट आहे 3 नंबरच्या कार्बन ॲटमला. कुठला सबस्टेंट आहे? सायक्लोप्रोपाइल सबस्टेंट आहे. सो 3 सायक्लोप्रोपाइल. किती कार्बन ॲटम आहेत? 5 आहेत. सो पेंटेन. लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी AL लावा सफिक्स. ओके, फंक्शनल ग्रुप. तुम्हाला माहिती आहे, आधी सबस्टेंट लिहिता, त्यानंतर पॅरेंट चेन आणि त्यानंतर फंक्शनल ग्रुप. आता अल्केनमधला तुम्हाला सांगितलं ई काढून टाकायचा आणि त्या जागी जो फंक्शनल ग्रुप असेल तो तुम्ही तिथे लावणार आहात. सो पेंटॅनॉल असं होईल. आता इथे आपण अल्डिहाइडचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. त्यानंतर आपण कीटोनचे एक्झाम्पल बघणार आहोत. कीटोन जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल कंपाऊंडमध्ये तर आयुपॅक नॉमेनक्लेचर कसं द्यायचं? ओके, तुम्ही कीटोन असं लिहिता. आता तुम्ही काय करणार? अल्केन जो आहे लास्टचा ई काढून टाकणार आणि त्या जागी काय लावणार? ONE असं लावणार आहात. सफिक्स काय लावणार? ONE सफिक्स लावणार आहात. आता बघा आपण एक्झाम्पल बघूया. CH3 C डबल बॉन्ड O CH3. तुम्हाला माहिती आहे C डबल बॉन्ड O इकडे अल्काइल ग्रुप असतो, इकडेही काय असतो? अल्काइल ग्रुप असतो. ओके, सो मी हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलं. ओके, प्रोपेन आहे. आता प्रोपेन जो आहे 3 कार्बन ॲटम आहेत. सो प्रोपेन म्हणलं आणि लास्टचा ई काढून टाका आणि त्या जागी ONE लावा. ओके, सो प्रोपॅनोन असं होईल. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघू आपण. CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. ओके, आता इथे काय करा? तुम्ही नंबरिंग देणार आहात. टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. म्हणजे तुम्ही इकडून नंबरिंग देणार आहात. म्हणजे बघा, जो फंक्शनल ग्रुप आहे तो क्लोजेस्ट नंबरला येतोय. सो 1 2 3 4. ओके, सो तुम्ही काय लिहिणार तिथे? आयुपेसी नॉमेनक्लेचर लिहा. काय येईल बघा? किती कार्बन ॲटम आहेत? 4 आहेत. सो ब्युटेन
आता ई काढून टाका आणि त्याच्या जागी ONE लावा सफिक्स, सो ब्युटॅनोन असं होईल. आता तुम्ही जर हा जो CO डबल बॉन्ड O जर इथे असता ओके तरी तुम्ही इकडून नंबरिंग दिला असतं आणि 4च कार्बन ॲटम असते ओके, सो तुम्ही ब्युटॅनोन असंही म्हटलं असतं. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3. आता नंबरिंग करा. टू सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम, नंबरिंग द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. मी इकडून नंबर करते 1 2 3 4 5 ओके 5 नंबर केले. सो काही इथे सबस्टिट्यूएंट नाही आहे त्यामुळे आधी सबस्टिट्यूएंट लिहिणार नाही. त्यानंतर पॅरेंट चेनमध्ये 5 कार्बन ॲटम आहेत. सो पेंटेन आता काय करणार, पेंटेनमधला जो लास्ट पेंटेन जो आहे तो लास्टचा ई तुम्ही काढून टाकणार आणि त्या जागी फंक्शनल ग्रुप लिहिणार. आता फंक्शनल ग्रुप आहे तो किती नंबरच्या कार्बन ॲटमला आहे, ओके तो 2 नंबरच्या कार्बन ॲटमला आहे. सो तुम्ही लोकंड मेन्शन करा 2ONE ओके 2ONE कार्बोनिल कार्बन जो ज्या कार्बन ॲटमला आहे तोही तुम्ही तिथे मेंटेन करा ओके पेंटेन 2ONE. त्यानंतर बघा मी अजून एक एक्झाम्पल घेते CH3 CH3 C डबल बॉन्ड O CH3 ओके नंबरिंग द चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप 1 2 3 आणि 4 ओके. आता तुम्ही काय करा इथे IUPAC नॉमेनक्लेचर घ्या. सो 3 नंबरच्या कार्बन ॲटमला मिथाईल सबस्टिट्यूएंट आहे तो सबस्टिट्यूएंट आधी लिहिणार तुम्ही 3 मिथाईल ओके 4 कार्बन ॲटम आहे सो ब्यूट 2ONE ओके ब्यूट लिहिलं तरी चालेल, ब्यूटेन नुसतं N पर्यंत लिहिलं तरी चालेल ठीक आहे. ब्यूट 2ENE 4 कार्बन ॲटम आहेत सो ब्यूट असं म्हणलेलं आहे ओके. आता बघा अजून एक्झाम्पल बघूया आपण CH3 CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3 ओके. आता तुम्ही काय करा टू सिलेक्ट दी लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम. मी अशी लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली. नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप नियर असला पाहिजे. सो मी इकडून नंबर करते 1 2 3 4 5 अँड 6 ओके. सो तुम्ही काय करणार आहात त्याला आधी बघा 5 नंबरच्या कार्बन ॲटमला 2 मिथाईल सबस्टिट्यूएंट आहे सो 5 5 डायमिथाईल हेक्स ओके. पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत 6 आहेत सो हेक्स 3 नंबरच्या कार्बन ॲटमला इथे तुमचा फंक्शनल ग्रुप आहे सो 3ONE असं लावणार 3ONE ओके. तर इथे आपण कीटोन जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल कंपाऊंडमध्ये तर आपण त्याचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. आता आपण लास्टचा जो फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल तो बघणार आहोत. अल्कोहोल बघा त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप असं म्हणतो OH ओके. आणि काय लावणार अल्केनमधला तुम्ही इथे सफिक्स काय लावणार अल्केनमधला ई काढून टाकणार आणि त्या जागी OL लावणार. इथे लक्षात ठेवा अल्डिहाइडमध्ये आपण लास्टचा ई काढून टाकतो आणि AL असं लावतो आणि अल्कोहोलमध्ये लास्टचा ई काढून टाकतो आणि OL लावतो. तर दोन्हींमध्ये बघा लक्षात ठेवा तुम्ही O आणि ALमध्ये फरक व्यवस्थित काढा ओके. म्हणजे जर गडबडीत आपण असं कसंही काढतो AL सो आपल्याला तो अल्कोहोल होतो म्हणजे त्याचा अर्थ काय तो अल्कोहोल असतो. बघा आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया CH3OH दिस इज मिथॅनॉल ओके मिथॅनॉल. आता बघा मिथेनमधला 1 कार्बन ॲटम आहे सो मिथेन म्हणतो. मिथेनमधला लास्टचा ई काढून टाकायचा आणि OL लावायचा सफिक्स ओके. सो मिथॅनॉल CH3 CH2OH हियर सो काही इथॅनॉल असं येईल. इथेन आहे 2 कार्बन ॲटम सो इथेन ई काढून टाका आणि त्या जागी OL लावा सफिक्स ओके. सो इथॅनॉल असं येईल. आपण अजून एक्झाम्पल बघूया CH3 CH2 CH2OH ओके. आता इथे बघा टू सिलेक्ट दी लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम 3 किंवा 3पेक्षा जास्त जर कार्बन ॲटम असतील तर तुम्ही नंबरिंग देणार आहात त्याला
नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप 1 2 3. आता बघा फंक्शनल ग्रुप जो प्रेझेंट आहे हायड्रॉक्सिल तो ह्या कार्बन ॲटमला आहे, सो याला आपण 1 नंबर दिला. ओके, तुम्हाला एक लक्षात असलं पाहिजे जो फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला प्रेझेंट आहे तो कार्बन ॲटम तुमच्या लॉंगेस्ट चेनचा मेंबर असला पाहिजे. ओके, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम लॉंगेस्ट चेनचा मेंबर असला पाहिजे. ओके, सो प्रोप 1 OL. ओके, 3 कार्बन ॲटम आहे, सो प्रोप म्हणलं 1 OL. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला प्रेझेंट आहे तोही तिथे मेन्शन करा लोकल, प्रोप 1 OL. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3 CH3 CH2OH. ओके, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप 1 2 3. 2 नंबरच्या कार्बन ॲटमला मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे, सबस्टिट्यूएंट आधी लिहिता, त्यानंतर पॅरेंट चेन आणि त्यानंतर तुम्ही फंक्शनल ग्रुप लिहिता. सो तुम्ही इथे लिहिणार 2 मिथाइल. प्रोप 3 कार्बन ॲटम आहेत पॅरेंट चेनमध्ये, सो प्रोप बघा 1 OL. ओके, 1 OL. त्यानंतर अजून घेऊया एक्झाम्पल. CH3 CH3 CHOH CH3. आता बघा, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम, नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप 1 2 3 4 असं मी नंबरिंग केलं. बघा, सबस्टिट्यूएंट आधी लिहिणार तुम्ही 3 मिथाइल ब्यूट. 4 कार्बन ॲटम आहे, सो ब्यूट. फंक्शनल ग्रुप किती नंबरच्या कार्बन ॲटमला आहे 2, सो 2 OL. ओके, असं करणार आहात. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल बघूया आपण. CH3 CH3 CH3OH CH2 CHOH CH3. ओके, आता तुम्ही काय करा, IUPAC नॉमेनक्लेचर लिहा. त्यासाठी फर्स्ट रूल यूज करा, टू सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ दी कार्बन ॲटम. मी अशी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. नंबरिंग दी चेन फ्रॉम दॅट एंड विच इज नियर टू दी फंक्शनल ग्रुप. ओके, फंक्शनल ग्रुप नियर असला पाहिजे, सो मी इकडून नंबर देते 1 2 3 4 5 अँड 6. ओके, आता इथे बघा 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत. आतापर्यंत आपण एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये एकच फंक्शनल ग्रुप प्रेझेंट होता, आता इथे 2 आहेत. सो काय करणार तुम्ही आधी म्हणजे IUPAC नेम लिहिताना आधी सबस्टिट्यूएंट लिहिता, त्यानंतर पॅरेंट चेन आणि त्यानंतर फंक्शनल ग्रुप लिहिता. सो आधी आपण सबस्टिट्यूएंट लिहून घेऊयात. ओके, 4 नंबरच्या कार्बन ॲटमला मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे, 5 नंबरच्या कार्बन ॲटमला पण 2 मिथाइल सबस्टिट्यूएंट आहे, सो असे लिहिणार 4. 5ला 2 आहे, सो 5 5. ओके, आता किती येतील, ट्राय आहेत, सो ट्राय मिथाइल. नंतर पॅरेंट चेन किती कार्बन ॲटमचे आहे 6, सो हेक्स. ओके, हेक्स. त्यानंतर डॅश करणार. आता तुम्ही फंक्शन ग्रुपची पोझिशन लिहा तिथे, म्हणजे लोकड लिहा. आता इथे बघा 2 नंबरच्या कार्बन ॲटमला एक फंक्शन ग्रुप आहे आणि 4 नंबरच्या कार्बन ॲटमला एक आहे, सो काय लिहिणार तुम्ही 2 4. 2 आहेत, सो डाय OL असं लिहिणार. ओके, डायॉन. ओके, 2 आहेत, सो डाय OL असं लिहिणार. हे काय आहे तर अल्कोहोलचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण बघितलं. आपण फंक्शनल ग्रुप बघितले 5 6 7 8. ओके, त्यानंतर आपण काय केलं, फंक्शनल ग्रुप जर ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला IUPAC नॉमेनक्लेचर कसं द्यायचं. मोस्टली तुम्ही लास्टचा अल्केनमधला ई काढून टाकला आणि त्या जागी जो फंक्शनल ग्रुप असेल तो तिथे सफिक्सला लावला, हे बघितलं. ओके, तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॉलीफंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असतील एकाच ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये, आतापर्यंत आपण एकच फंक्शनल ग्रुप प्रेझेंट होता कंपाऊंडमध्ये हे बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंडमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असतील तर ते आपण त्याला आपण IUPAC नॉमेनक्लेचर कसं द्यायचं ते बघणार आहोत.